नमस्कार मित्रांनो. अमेरिकेतल्या निवडणुका अवघ्या 24 तासांवर आलेल्या आहेत. उद्या एव्हाना मतदान सुरू झालं असेल आणि असं म्हटलं जातंय, की आत्तापर्यंतच्या इतिहासात किंवा गेल्या काही दशकांच्या इतिहासात सगळ्यात चुरशीची अशी जर निवडणूक कुठली असेल तर ही आहे. जर तुम्ही माध्यमांवर विश्वास ठेवत असाल तर दोन्ही उमेदवार रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार सध्याच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस या दोघेही 50-50 किंवा 48-48% मतं घेऊन एकमेकांना एकदम टक्कर देत आहेत. पण शेवटी अमेरिकेच्या निवडणुकांचे निकाल हे देशाच्या जनमतावर नाही तर ज्या बॅटल ग्राउंड स्टेट्स आहेत, अशा बरोबर. 6-7 राज्यांच्या निकालांवर अवलंबून असणार आहे. आणि आपल्याकडे पण अनेक विश्लेषक आपापल्या परीने अमेरिकेच्या निवडणुकांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. काही विश्लेषक अमेरिकन सरकारच्या खर्चावर अमेरिकेवर जातात आणि तिकडे विश्लेषण करूनही त्यांना अमेरिकेचा अंदाज येत नाही आणि मग अमेरिकेचीच लोकशाही प्रगल्भ कशी नाही किंवा अमेरिकेच्याच लोकांना पर्यावरणाचं काही पडलेलं नाहीये, त्यांना मानवाधिकारांचं काही पडलेलं नाही, असं अमेरिकेच्याच जनतेला बोल सुनावून येतात. आम्ही अर्थातच इथे भारतात आहोत आणि भारतातनं आम्ही अमेरिकेच्या निवडणुकांकडे गेले काही महिने एक अभ्यासक म्हणून बघतोय. आणि त्यामुळे आज असं ठरवलं, की या विषयावर व्हिडिओ करायचा कदाचित निकालानंतर किंवा आणखीन याच्यावर आणखीन व्हिडिओ आम्ही करू. पण आज निवडणुकांच्या मतदानाच्या 24 तास पहिले साधारणतः या निवडणुकांबद्दल काय वाटतं, दोन्ही उमेदवारांबद्दल काय वाटतं आणि त्याच्यातले जर डोनाल्ड ट्रम्प निवडून आले किंवा कमला हॅरिस निवडून आले, तर जगावर कसे परिणाम होतील, भारतावर काय परिणाम होतील, हे आजच्या व्हिडिओत आम्ही याचा एक धावता आढावा घेण्याचा प्रयत्न करू. सर्वप्रथम मी स्वातीताईंना सांगतो, की तुम्ही या निवडणुकांकडे कशा प्रकारे बघता आणि काय वाटतंय तुम्हाला, की काय अंदाज आहे तुमचा कोण निवडून येईल? अंदाज थोडा कठीण आहे देणं, म्हणजे जे काही कल येत आहेत त्यानुसार जे पारंपरिकरित्या रिपब्लिकन पक्षाची जी स्टेट्स आहेत ती त्यांच्या सोबत राहिलेली दिसतात. डेमोक्रॅटिक्सची जी सुद्धा स्टेट्स आहेत त्यांच्या बरोबर आहेत. प्रश्न फक्त स्विंग स्टेट्सचा आहे. स्विंग स्टेट्स म्हणजे जिथे मतदार सतत आपलं मत बदलतो आणि कधी रिपब्लिकन तर कधी डेमोक्रॅट आघाडीवरती असतात. अशा ठिकाणीच ही लढत जी आहे ती सीमित झालेली दिसते. अर्थात हे असे अंदाज आहेत आणि आपल्याला माहिती आहे की अनेक वेळेला भारतीय निवडणुकांमध्ये सुद्धा अंदाज हे कमी जास्त होत असतात. त्याच्यामुळे ठामपणे काही सांगता येत नाही. पण मी म्हणेन की काही इंडिकेशन्स मात्र आहेत आणि ती इंडिकेशन्स असे म्हणजे कोण पुढे आहेत, जसे काही जण सांगतायत ट्रम्प निर्विवाद पुढे आहेत, काही जण कमला हॅरिस निर्विवाद पुढे आहेत सांगतायत. पण माझ्या मते 2 ते 3 गोष्टी मी ज्या नोंद केल्या त्या अशा आहेत की पहिलं म्हणजे बिग टेक कंपन्या ज्या आहेत या कायम डेमोक्रॅट पक्षाबरोबर राहिलेल्या आपल्याला माहिती आहेत. उदाहरणार्थ फेसबुकचे मार्क झुकरबर्ग आहेत. त्यांनी ह्या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान एक मोठी कबुली दिलेली तुम्हाला आठवत असेल की आमच्यावरती प्रेशर होतं आणि म्हणून आम्ही अशा पद्धतीने जे लेख आहेत, काही मतं आहेत ती दडपण्याचा प्रयत्न केला, परंतु हे दडपण जर का सरकारने टाकलं नसतं तर आम्ही तसं केलं नसतं. ही त्यांची आलेली स्पष्ट कबुली. आणि मग त्या कबुलीनंतर काही आठवड्यांनी त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन सुद्धा केला. केवळ तिथेच नाही तर गुगल ही दुसरी बीटेक बिग 5 टेक्नॉलॉजी कंपनी म्हणतो आपण, त्यांनी सुद्धा ट्रम्पना फोन केलेला आपण बघितला. आणि तिसरं म्हणजे जेफ बेझॉस त्यांनी ते मूळ अमेझॉनचे मालक आणि आता वॉशिंग्टन पोस्टचे मालक सुद्धा, त्यांनी वॉशिंग्टन पोस्टच्या आपल्या एडिटोरियल बोर्डाला सांगितलं की कुठल्याही कॅन्डिडेट वरती तुम्ही एन्डोर्समेंट करू नका, म्हणजे तुमची पसंती ट्रम्पकडे आहे का कमलाकडे आहे हे तुम्ही सांगू नका, असे जी बंधनं, हा बदलत्या काळाची ही लक्षणं आहेत असं मला वाटतं. आणि कुठेतरी ट्रम्प हे शर्यतीमध्ये खूप त्यांनी आघाडी घेतली, म्हणजे ज्या पद्धतीत डेमोक्रॅट आधी सांगत होते की ही काही लढतच नाही आणि आम्ही इट्स अ केक वॉक, तसं काही झालेलं दिसत नाहीये. ट्रम्प हॅज फॉट बॅक डेफिनेटली, नाहीतर हे बदललेलं चित्र आपण बघू शकलो नसतो. त्याच्यामुळे ती एक इंडिकेशन आहे असं मी समजते आहे. नेने सर, तुमच्या ओपनिंग कमेंट्स. मला तरी आता असं वाटायला लागलंय, पर्टिक्युलरली हरियाणा नंतर
हे जे सर्व्हे आणि हे सगळं येतं त्याला इतकं महत्व देण्याचं खरं म्हणजे कारणच नाहीये. अमेरिका झाली म्हणून काय झालं, माणसं तीच असतात, स्वभाव तेच असतात, नेक अँड नेक वगैरे झालं ठीक आहे. पण मला तरी असं वाटतं की हा स्वीप होण्याची शक्यता आहे. आणि त्याचं एक कारण म्हणजे कमला हॅरिस जितक्या बोलतात तितक्या त्या एक्सपोज होतात. त्या जर गप्प राहिल्या तर कदाचित लोकांना त्या थोड्या शहाण्या वाटतील. एक तर त्या विचित्र रीतीने हसतात, म्हणजे आपल्या रेणुकांचीच आपल्याला आठवण व्हावी तसं ते हास्य असतं. जाऊ देते, आता मोदींची कमेंट होती ती, रामायण काळापासून आपण हसणं पाहिलं नाही. परंतु त्यांचे तुम्ही त्याच्यात एक फार नवीन शब्द मी इंग्रजीतला शिकलो, वर्ड सॅलड. म्हणजे त्या ज्या काही बोलतात त्या शब्दांची कोशिंबीर करतात, ज्याचा अर्थ काही निघत नाही, ते आपल्या वेळ मारून नेतात. हे माझ्या मते अमेरिकेतल्या मतदाराला कळायला लागलेलं आहे. आणि स्विंग स्टेट 7 स्विंग स्टेट आहेत आता, त्या सगळ्या स्विंग स्टेट्सना महत्व आलंय. त्याचं कारण मला वाटतं मतदार जरा जास्ती शहाणे होत चालले. पूर्वी जे रिपब्लिकन रिपब्लिकन करायचे किंवा डेमोक्रॅट त्याच्याकडे करायचे तसं न होता लोक आता स्वतंत्र विचार करतायत की काय, असं वाटतं. महागाई तर नक्की अमेरिकेत वाढलेलीच आहे. युक्रेनची लढाई आणि त्याच्यात जे पैसे चाललेत अमेरिकेचे, जे ट्रम्पने एक अतिशय अट्रॅक्टिव्ह कमेंट केली की मी आलो की पहिल्या दिवशी युक्रेनची लढाई बंद करून टाकेल, म्हणून तर ते झेलेन्स्की मेला तरी माझं काही बिघडत नाही, अमेरिकेतल्या लोकांवरती हा पैसा खर्च करू. माझ्या मते मतदारांना ते भावलं असेल असं आता तरी वाटतंय, कारण तिथे खरोखरच वाईट परिस्थिती आहे. दुसरं, ट्रम्पची परवाची जी कमेंट आहे, कालच मला वाटतं बांगलादेशवरती त्यांनी जी कमेंट केली, इतकी ओव्हर्ट कमेंट कुठल्याही प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेटनी कधीही केलेली नव्हती. की असं हिंदूंचं शिरकाण मी असतो राज्यावर तर होऊ दिलं नसतं वगैरे वगैरे कमेंट. मी अमेरिकेतल्या माझ्या हिंदू आणि म्हणजे आपल्या भारतीय मित्रांशी बोललो, ते म्हणले अरे ती इलेक्शनची कमेंट आहे. त्याच्यावर माझं म्हणणं असं होतं की ती इलेक्शनची कमेंट यांना पण करता आली असती ना, डेमोक्रॅट्सना. त्यांना ती करायची नाहीये, कारण त्यांना जो मुस्लिम वोटर आहे तो गमवायचा नाहीये. फार विचित्र परिस्थिती झालेली आहे. डेमोक्रॅट्सना मुस्लिम आणि त्यांचे जे सगळे इलिगल इमिग्रंट टाईपचे वोटर्स आहेत ते गमवायचे नाहीये. जेव्हा की नवीन पिढी जी भारतीयांची आहे ती सुद्धा आता डेमोक्रॅटच्या पाशातनं मोकळी झाली असं वाटतं. 14 साली तेच झालं होतं. मी तेव्हा मुद्दाम सांगितलं होतं की यावेळेला ट्रम्प येणार, आणि ते आले पण त्यावेळेला, की नवीन मुलं ती डेमोक्रॅटच्या ची री ओढत नाहीये. आणि तिसरं अतिशय महत्वाचं म्हणजे जागतिक परिस्थिती इतकी स्फोटक झालेली आहे की कोणीतरी कठोर मनुष्य तिथे येणं आवश्यक आहे. जो बायडन तर कठोर नाहीच आहेत, आणि कमला हॅरिसमध्ये सुद्धा कठोरत्व दिसत नाही. ट्रम्प इज अ नोन, तो पहिलेपासून स्ट्रिक्ट आणि डिसिप्लिनेरियन वगैरे आहेच. आणि आता मला वाटतं तशा नेतृत्वाची अमेरिकेला गरज आहे असं अमेरिकन नागरिकांना वाटत असेल असं मला वाटतं. इथे एकच छोटा प्रॉब्लेम असतो की आपल्याला नैसर्गिकपणे मला वाटतं की ट्रम्प आले तर भारताला जरा जास्ती बरं. आपल्या बोलण्याचा कल कदाचित थोडासा तिथे झुकलेला असेल, नाही म्हणता येत नाही. पण माझ्या मते तरी यावेळेला निवडणूक जरा स्ट्रेट फॉरवर्ड होण्याची शक्यता आहे. नेक अँड नेक ही मीडियाने उभी केलेली कदाचित एक प्रकारची भ्रामक कल्पना असेल असं वाटतं. मला असं वाटतं की अमेरिकेत निवडणुकांमध्ये जर डेमोक्रेटिक पक्षाचा पराभव झाला, कमला हॅरिस यांचा पराभव झाला, तर स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणं म्हणजे काय याची प्रचिती. तर या निवडणुकांची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे. जे काही मुद्दे या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहेत, वाढती महागाई असेल, बेरोजगारीचा मुद्दा असेल, त्याच्यानंतर बेकायदेशीर येणारे घुसखोर असतील किंवा त्यांच्याकडनं केले जाणारे वाढलेली गुन्हेगारी असेल, या सगळ्या मुद्द्यांना गेल्या 4 वर्षात ज्या प्रकारे जो बायडन सरकारनी, म्हणजे मी म्हणणार नाही हँडल केलं, त्यांनी दरवाजा उघडून यांना अवताण दिलं की तुम्ही या आणि आमच्याकडे अशी परिस्थिती निर्माण करा. याचं कारण म्हणजे मला असं वाटतं डेमोक्रेटिक पक्ष हा पुरोगामी उदारमतवादी विचारसरणीचा असल्यामुळे त्यांना असं दाखवायचं असतं की आपलं राज्य हे जगाच्या कल्याणासाठी, मानवतेच्या कल्याणासाठी वगैरे आहे. आणि त्यामुळे आपण राष्ट्रहिताच्या ऐवजी दुसऱ्या म्हणजे काय अशा मोठ्या व्यापक गोष्टीला प्राधान्य देतो. म्हणजे एकीकडे पर्यावरणाबद्दलची त्यांची तळमळ समजून घेण्यासारखं होतं. पण जर अमेरिकन लोक आपली तेलाची मागणी कमी करणार नव्हते, ते तेवढंच पेट्रोल डिझेल खर्च करणार होते. तर तुम्ही फ्रॅकिंगला निर्बंध आणून तुम्ही एकीकडे अमेरिकेचं ऊर्जा सुरक्षा धोक्यात आणली. बरं, जिकडनं स्वस्तात तेल मिळत होतं त्या देशांवर तुम्ही निर्बंध घातले. सौदी अरेबियावर तुम्ही त्या जमाल खाशोगीचा हत्येत सहभाग म्हणून निर्बंध घातले. रशियावर निर्बंध घातले युक्रेनच्यासाठी. म्हणजे त्यांना तुम्ही एकीकडे तुम्ही त्यांच्या हातात तुम्ही पैसा पण दिलात आणि तिथले जे सो कॉल्ड तुमचे शत्रू होते त्यांना तुम्ही ताकदवान केलं. ते झाल्यावर तुम्ही एकीकडे या सगळी महागाई निर्माण झाली, बेरोजगारी निर्माण झाली. म्हणजे तुमच्या या युक्रेन युद्धामुळे ते परिणाम झाले.
त्याचा एक असाही परिणाम झाला की मेक्सिकोमधनं अमेरिकेत सीमा ओलांडून येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. ते तुम्ही नीट हाताळायचं होतं, त्याच्याऐवजी तुम्ही मानवतेच्या दृष्टीने ते हाताळायला गेलात. जेव्हा ती समस्या डोईजड व्हायला लागली, तेव्हा तुम्ही तेलाचं उत्खनन पण सुरू केलं, फ्रॅकिंग, आणि त्यालाही तुम्ही बेशरमपणे पाठिंबा दिलात. मग आता तुम्हाला पर्यावरणाबद्दल तुमचं काय वाटणं होतं ते सगळं भाराच्या भावात गेलं. तुम्ही या बेकायदेशीर येणाऱ्या लोकांवरही कठोर कारवाई करू वगैरे अशी भाषा बोलायला लागलात. म्हणजे यातला जो एक मुद्दा आहे की निवडणुकांचा निकाल काही लागला तरी शेवटच्या 3 महिन्यात डेमोक्रेटिक पक्षाने आपली कमरेला गुंडाळलेलं ते सोडलं आणि डोळ्याला बांधलेलं आहे. आणि एका प्रकारे आपण ट्रम्प यांचीच एक जरा अधिक उजळ झेरॉक्स असल्याची जी प्रतिमा निर्माण करण्याचा जो प्रयत्न करतायत की आम्ही पण फ्रॅकिंग चालू ठेवू, आम्ही बेकायदेशीर घुसखोरांना कठोरपणे त्यांना सावरू, आम्ही गन लॉ बंद करण. मग तुमच्यात आणि त्यांच्यात फरक करायला म्हणजे, आणि हे जर तुम्ही, आणि ज्या प्रकारे त्यांनी जो बायडन यांना हटवलं, म्हणजे तोपर्यंत जो बायडन यांची तब्येत चांगली होती, त्यांची बुद्धी चांगली होती, त्यांना जगभर मान होता, आणि कमला हॅरिस आणलं. तर म्हणजे तुम्ही या सगळ्याकडे म्हणजे एका प्रकारे ट्रम्प राखेतनं पुढे येत आहेत. म्हणजे त्यांना गेल्या निवडणुकीत तुम्ही दोघांनी उल्लेख केला टेक कंपन्यांचा, बिग टेक कंपन्यांचा. त्यांनी ट्रम्प यांना ज्या प्रकारे लोकशाहीचा हत्यारा म्हणून समोर आणलं आणि त्यांच्यावर बंदी घातली, तिथपासून ते आतापर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांची वाटचाल गेल्या 4 वर्षात, ती तुम्ही कशा प्रकारे बघता? पहिले स्वाती ते. एक मला आठवतं जेव्हा 20 सालचा निकाल आला, त्यावेळी ट्रम्प यांनी सांगितलेलं होतं की सहजासहजी हार मानणारा मी माणूस नाहीये म्हणून. आणि त्यांनी त्यांचे शब्द थोडेसे खरे केलेले आहेत असं आपल्याला दिसतं. आणि मी असं समजते की ट्रम्प यांना जो एक लढा द्यावा लागला गेली 4 वर्ष, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. म्हणजे त्यांच्या सहकाऱ्यांना छळण्यात आलं, तुरुंगवास भोगायला लागला, स्वतः ट्रम्प यांच्यावरती क्रिमिनल केसेस घातल्या गेल्या. जानेवारी 6, 2021 ला जो एक जमाव वॉशिंग्टन DC मध्ये जमलेला होता व्हाईट हाऊसच्या समोर, आणि तो जमाव बेकाबू झाला. त्याच्यानंतर इथे सुरक्षा यंत्रणा राबवा म्हणून ट्रम्प यांनी फोन केलेला होता, परंतु त्याला नॅन्सी पेलोसींनी दाद दिली नाही, आणि मग ते लोक सगळे आत घुसले आणि सगळा गोंधळ झाला. तर ह्या सगळ्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या दडवण्यात आल्या, आणि त्या निदर्शकांवरती अत्यंत कठोर कारवाई झाली, आणि ट्रम्पवरती आरोप केले गेले. ही सगळी मी म्हणते एक अग्निपरीक्षा या माणसाने दिलेली आपल्याला दिसते. आणि त्याच्यामध्ये ते ह्यांना पुरून उरलेले आहेत. म्हणजे असे काही अंदाज व्यक्त केले जात होते की ट्रम्प यांनी कितीही म्हटलं तरी देखील त्यांना पक्षांतर्गत पुन्हा पाठिंबा मिळणं कठीण आहे. कारण त्यांची जी 4 वर्षाची कारकीर्द झाली, त्या कारकिर्दीमध्ये अनेक लोक हे असंतुष्ट होते, म्हणजे त्यांच्या पक्षातले सुद्धा. तेव्हा त्यांना पक्षात पाठिंबा मिळणार नाही, पण तेही अग्निदिव्य त्यांनी पूर्ण केलं आणि पक्षाकडूनच आपली उमेदवारी जी आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब मिळवलं. मला असं वाटतं की अत्यंत धीराचा आणि कणखर एक व्यक्तिमत्व असं ट्रम्प यांनी आता पुढे आणलंय. त्यांच्यावर 2 वेळा प्राणघातक हल्ले करण्याचा प्रकार झाला. खास करून त्या हल्ल्यांची माहिती सुद्धा जनतेपर्यंत येणार नाही, किंवा मीडियामधून हे विषय हद्दपार केले गेले, त्याच्यावर कुठेही चर्चाही घडू दिली नाही. इतक्या पद्धतीचं माहिती दडपण्याचे उद्योग या सगळ्या प्रकारामध्ये म्हणजे अतिशय डिस्टर्बिंग. जी अमेरिका स्वतःला समजते की आपण फार मोठे लोकशाहीचे रक्षक आहोत, त्या अमेरिकेमध्ये हे सगळं जे बघायला मिळालं, ती एक विलक्षण गोष्ट आहे असं मला वाटतं. पण ट्रम्प यांनी उत्तम लढा दिला, आणि मला वाटतं त्याचा परिणाम म्हणून त्यांना प्रत्येक गोष्ट, म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी ज्या ज्या चुका केलेल्या होत्या प्रचार मोहिमेमध्ये, त्या आता ते कटाक्षाने टाळताना दिसतात. इतकंच नाही तर भारतीय निवडणुकीमध्ये जसे मणिशंकर अय्यर होते आणि ते काहीतरी बोलले की त्याचा फायदा कसा भाजपला मिळत होता, तसे आता ते बायडेन म्हणाले की गार्बेज. पक्षाचे पाठीराखे म्हणजे गार्बेज आहेत. तर त्याचा इतका त्यांनी चांगला उपयोग करून घेतला आणि स्वतः गार्बेज ट्रक मध्ये बसून आले आणि तो सगळा सूट घातला. म्हणजे एक त्याला काय म्हणतात, शेवटी लोकांसमोर ते एक नाट्य उभं करावं लागतं. शेवटी निवडणूक आहे. ते त्यांनी चांगलं वठवलं आणि कुठेही आपण लोकांना दुखावणार नाही अशा पद्धतीने प्रचार चांगला केला त्यांनी, असं मला वाटतं.
नाही सर, मी हाच प्रश्न तुम्हाला एका वेगळ्या अँगलने विचारतो, की हा पहिल्यांदा जेव्हा ट्रम्प निवडून आले, ते अर्थात हा हिलरी क्लिंटन आणि म्हणजे क्लिंटन घराणं 30 वर्ष सत्तेत, पहिले आर्कन्सास, मग बरोबर. अमेरिकेचे अध्यक्षपद, मग हो सेक्रेटरी स्टेट सत्तेत होतात आणि त्यामुळे ते त्या संतापातून निवडून आलं. पण ट्रम्प यांच्या पहिल्या कारकिर्दीचं वर्णन जर कोणी केलं तर केऑस, म्हणजे ज्या पद्धतीने त्यांच्या सगळ्या जवळच्या सहकारी मंत्रिमंडळातले हो त्यांना तिकडनं पदावरनं काढून टाकलं, ट्विटरवरनं धमक्या देणं, म्हणजे ते ट्रम्प 2016 ते हा 2020 मधले ट्रम्प आणि आता एक हम्म, उमेदवार म्हणून ट्रम्प, त्यांचं कॅन्डिडेट सिलेक्शन उपराष्ट्रपती पदासाठी त्यांना मिळालेले हा सहकारी असतील, विवेक रामास्वामी किंवा इलॉन मस्क असतील. तर ट्रम्प हो 1 विरुद्ध ट्रम्प 2 अशी जेव्हा तुम्ही तुलना कराल, तेव्हा तुम्हाला काय वेगळेपण त्याच्यातनं दिसून येतं? माझ्या मते ट्रम्प टू हे ट्रम्पच्या चुकांमधनं बरंच शिकले असावेत असं आता तरी वाटतं. पण मला एक हिस्टॉरिक पॅरल इथे सांगायची आहे. इथे तुलना मी तशी करत नाहीये. पण जेव्हा दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला चेंबरलेननी सगळा घोळ घातला होता, इथे चेंबरलेनच्या जागी आपण बायडन लिहूया. आणि आत्ताच्या जगामध्ये एक तर अफगाणिस्तानपासून अमेरिकेची प्रचंड नाचक्की झालेली आहे. आणि आता सुद्धा अमेरिकेचं ते युक्रेन सुद्धा साधा इतके शस्त्रास्त्र देऊन सुद्धा रशियासमोर युक्रेनचा काही पाड लागत नाहीये. आता कदाचित काळाची डिमांड आहे की एक कठोर म्हणजे चेंबरलेन सोडून चर्चिल आणावा अशी एक डिमांड आहे. मला ऍक्च्युली वाटत होतं प्रचारात हे कुठेतरी मांडतील, पण मांडलेलं दिसत नाहीये. परंतु तरी चर्चिलची जी भूमिका होती की कठोरपणे काही निर्णय घ्यायचे आणि ते घ्यायला कमला हॅरिस तर जाऊ दे, बायडेन सुद्धा कॅपेबल नाहीये. तर आता इथे गरज अशी आहे की अमेरिकेने जर कठोर निर्णय घेतले नाही तर अमेरिकेच्या हातातनं डाव निसटून चाललाय. हे दिसतच आहे स्पष्टपणे. आणि चीन याच्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा घेतोय. चीनच्या सगळ्यात विरोधात सध्या कोण आहे तर फक्त रिपब्लिकन आणि ते ट्रम्प ते चीनच्या विरोधात आहेत. त्या मनाने पुतीन त्यांना ऍक्सेप्टेबल रिस्क आहे ट्रम्पला. तर तो विचार जर अमेरिकन मतदारांनी केला तर मला आश्चर्य वाटणार नाही. आणि मला वाटतं तसा विचार करणारे काही मतदार तरी तिथे असतील आणि त्यातनं ट्रम्प शिकून अ, आता अनागोंदी जी झाली त्यांच्या हारण्यानंतर तशी पुन्हा होणार नाही याकरता त्यांनी जरा काळजी घेतली तर मला वाटतं त्यांचं पारडं बऱ्यापैकी जड असेल. आणि त्यांच्या पुढे बायडन जेव्हा मागे हटले तेव्हा वाटलं होतं की हे आता पळून चालले, पण त्यांनी जे पावलं पुढे उभं केलं तेही त्याच लायकीचं निघालं. वय सोडलं तर तिच्याकडे आणखीन ते ऍड करण्याचं काय असं आता मला तरी तिथे इंटरव्ह्यूज आणि भाषणं पाहून वाटत नाही. तर कदाचित त्याचा फायदा ट्रम्पला मिळेल आणि ट्रम्प निवडणूक खेचून नेतील की काय अशी अशा वाटते. पण आपले स्वातीताई, आपले प्रत्येकाचे बायस असतात, प्रत्येकाचा एक हो कल असतो आणि ते तर आहे. साधारणतः आता आपल्या बोलण्यातनं आपला कल कुठे आहे ते साधारणतः स्पष्ट होतंय. पण टू बी फेअर विथ कमला हॅरिस, म्हणजे हा त्यांच्यातही काही चांगले मुद्दे असू शकतात. त्यांची निवड केली गेली ती काही आणि शेवटी पैसा असेल, प्रचारतंत्र असेल, जे काही असेल ते. पण निवड केल्यानंतर त्यांनी जी आघाडी होती डोनाल्ड ट्रम्पची जो बायडन विरुद्ध, ती भरून हो काढून ट्रम्प विरुद्ध आघाडी घेतली किंवा निदान माध्यमांनी तो आभास निर्माण केला, जे काही आहे. पण शेवटी आपल्याला ते खरं मानायला पाहिजे. तर म्हणजे त्यांचं कुठे चुकलं? म्हणजे त्यांच्यात काही खोट होती म्हणून आज एवढी म्हणजे जी 2 महिन्यापूर्वी अगदी सहज वाटणारी लढत आता एवढी हो. अटीतटीची झाली का? जे कमला हॅरिस यांना चालवत होते, उभं करून पुढे करून त्यांना पुढे रेटत होते, त्यांची ही चूक आहे का परिस्थितीची चूक आहे? कारण आपण बघतोय जगात सगळीकडे म्हणजे अगदी भारतातही मोदी सरकार 400 पार होता होता 240 वर हो. भाजपा आली. ब्रिटनमध्ये प्रचंड पराभव झाला. नेदरलँड्स असेल, फ्रान्स असेल, कुठल्याही लोकशाही देशामध्ये, श्रीलंका, पाकिस्तानमध्ये तर काय झालं विचारू नका. म्हणजे कुठेतरी हा परिस्थितीचा फटका आहे, की म्हणजे अतिशय असाधारण असा 4 वर्षाचा काळ गेला, जगाने अनुभवला. मग कमला हॅरिस यांचं काय त्याच्यामध्ये काय त्यांची बलस्थानं आहेत आणि कुठे त्या कमी पडतायत किंवा काय, कसं तुम्ही त्यांच्याकडे बघा? नाही, कमला हॅरिसच्या बाबतीमध्ये मी 2 गोष्टी सांगू इच्छिते. पहिली गोष्ट म्हणजे खरं सांगायचं झालं तर त्यांनी त्या निवडणुकीतच नव्हत्या. म्हणजे बरोबर. जुलैपर्यंत जो बायडेन प्रचार करत होते आणि अचानक पार्टीनी ठरवलं, की ते जवळ-जवळ 4-4.5% जो फरक आहे, तो फरक हा जो बायडेन एकतर त्यांचं वय जास्त असल्यामुळे थोडा विसरभोळेपणा आणि असं ते कॅमेरासमोर जास्त यायला लागलं आणि त्याचा परिणाम म्हणून वोटर आपल्यापासून दूर जातोय. असा एक ग्रह डेमोक्रॅट पक्षाने करून घेतला आणि मग त्यातला सुयोग्य मार्ग त्यांच्या दृष्टीने व्हाईस प्रेसिडेंट कमला हॅरिस यांना पुढे आणण्यामध्ये होता. म्हणजे त्यांच्याकडे दुसरेही पर्याय होते. हिलरी क्लिंटन यांना ते आणू शकले असते, मिशेल ओबामांना आणू शकले असते हम्म. किंवा इतरही कॅन्डिडेट. पण त्यापेक्षा हॅरिस यांचं नाव पुढे आलं कारण त्या अखेर त्या प्रशासनाचा एक भाग होत्या.
पण त्यांच्या दृष्टीने जर का विचार केला तर आपण माहिती आपल्याला की अमेरिकन निवडणुकीमध्ये जो संभाव्य उमेदवार असतो तो जवळजवळ 3 ते 4 वर्ष तयारी करतो. आपला काय हो. प्लॅन आहे प्रत्येक अगदी बाबतीमध्ये म्हणजे सोशल सिक्युरिटी पासून मेडिकल हे कशी मिळेल, संरक्षणाची व्यवस्था, परराष्ट्र धोरण सगळ्या बाबतीमध्ये तो कॅन्डिडेट स्वतः तयारी करतो, अभ्यास करतो, तज्ञांची मदत घेत असतो. हे सगळं करायला कमला हॅरिस यांना वाव मिळालेला नाहीये. आणि मग त्यांची तयारी थोडीशी कमी नॅचरली कारण त्यांना आज उठून तुम्ही झटकन त्यांना सांगितलंत आणि ते इतकं त्यांनी ते काम कधी हँडल केलेलं नाहीये. त्याच्यामुळे त्यांना ते कठीण जातंय. त्यामुळे त्या अनेक ठिकाणी आपण बघतो, की त्या थेट मुलाखतीमध्ये जायला नाकारतायत. म्हणजे कतरतात. स्क्रिप्टेड मुलाखत असेल तिथेच जातायत किंवा त्यांनी मदत घेतली ती त्यांच्या इयरफोन मधून प्रॉम्प्टिंग चाललेलं होतं ते सगळं उघडच झालं. त्याच्यामुळे ही एक अननुभवी असा उमेदवार डेमोक्रॅट पक्षाने आपल्याला दिलेला आहे असं जे चित्र उभं राहिलं त्याचा त्यांना खूप मोठा फटका बसलाय. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की बायडेन जितके मागे पडलेले होते निदान तो मोठा पल्ला तरी कमला हॅरिस यांनी पार पाडला असं मी म्हणेन. आत्ताचा जो डिफरन्स सांगितला जातोय तो 1 ते 2% डिफरन्स सांगितला जातोय आणि ते त्यांचं यश आहे असं मी म्हणेन की किती ठिसूळ का होईना प्रचार त्यांनी केला पण कुठे ना कुठेतरी एक लोकांच्या मनामध्ये मान्यता मिळवलेली दिसते. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्यक्ष मतदान होईल तेव्हा पुढे येतील आणि आपण जे म्हणतोय म्हणजे हे माझं जे म्हणणं आहे ते कितपत खरं आहे ते तेव्हाच सिद्ध होईल. पण निदान आजच्या घडीला पेपर्स ज्या पद्धतीमध्ये तिथली माध्यमं सांगतायत त्यातून शी हॅज कम बॅक इन द फाईट असं मला वाटतं. म्हणजे निदान पक्षाला त्यांनी फाईटमध्ये आणलं ही खूप मोठी गोष्ट मानावी लागेल. काही बाबतीमध्ये अर्थातच परिस्थितीचा रेटा इतका विरोधामध्ये आहे डेमोक्रॅट पक्षाच्या. कारण 4 वर्षाचा जो कारभार केलेला आहे त्याच्याबद्दलची तीव्र नापसंती मतदाराच्या मनात आहे. महागाई वाढलेली आहे. दुसरा मुद्दा आहे तो बेकायदेशीर घुसखोर देशामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्यामुळे निर्माण झालेल्या केवळ तुमच्या सुरक्षेचे प्रश्न नाहीत तर आर्थिक प्रश्न सुद्धा त्याच्याशी निगडीत झाल्यामुळे एक प्रकारे मी म्हणेन की सगळा निगेटिव्ह आणि माध्यम सतत आपल्याशी खोटं बोलली आणि आपल्याला खरं चित्र मिळू दिलं नाही याबद्दलची जी नाराजी आहे ते सगळं खापर बिचाऱ्यांच्या डोक्यावरती फुटतंय असं मला वाटतं आणि त्या खरं म्हणजे त्याच्या धनी असायला नको होत्या. पण परिस्थिती अशी आहे की त्यांना ते सगळं बेअर करावं लागतं. नाही सर तुम्हाला म्हणजे मला असं वाटतं की कमला हॅरिस यांची निवड म्हणजे आता नाही म्हणत मी 2020 साली सुद्धा बायडन अध्यक्ष झाले पण तेव्हा कमला हॅरिस यांनीच अध्यक्ष व्हावं किंवा अध्यक्ष पदाचं उमेदवार व्हावं यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले होते पण त्या पहिल्याच फेरीत त्या बाद झाल्या. हो, नाराज झाले. आणि तरी देखील बरोबर. त्यांना उभं करण्यात आलं यावेळेला. म्हणजे ही डेमोक्रेटिक पक्षाची मजबुरी आहे का काय म्हणतात एक सर्वमान्य त्यातल्या त्यात लसावी मसावी करतात तसा तो मसावी होता डेमोक्रेटिक पक्षाचा का का त्यांना उभं करण्यामागे कोणतरी आणखीन मोठी शक्ती होती किंवा आणखीन मोठी त्यातली लॉबी होती की ज्यांना असाच कोणतरी उमेदवार हवा होता ज्याच्याद्वारे आपण आपली धोरणं पुढे रेटू शकू. म्हणजे कशा प्रकारे 2020 सालच्या कमला आणि 2024 सालच्या कमला किंवा 19 सालीच माघार घेणाऱ्या कमला आणि 24 सालच्या कमला याच्यामध्ये काय फरक पडतात? माझ्या मते आपण नेहमी ज्या डीप स्टेटचा उल्लेख करतो म्हणजे ज्याच्यामध्ये मुख्यत्वे करून आर्मामेंट मॅन्युफॅक्चरर्स लॉबी ज्यांना प्रचंड पैसे सध्या मिळालेले आहेत युक्रेनची लढाई इस्रायलची लढाई या सगळ्या कारणामुळे त्यांना कोणीतरी प्लायबल प्रेसिडेंट पाहिजे होता. प्लायबल म्हणजे ते म्हणतील ते करेल वगैरे असा. कमला हॅरिस इज परफेक्ट फॉर दॅट. प्रॉब्लेम फक्त कुठे झाला आता स्वातीताईंनी अगदी बरोबर सांगितलं की कमला हॅरिस त्या 4 वर्षाच्या कारभाराला जबाबदार आहे. त्या असं म्हणू शकत नाहीत की सगळं बायडेननी केलं मी केलं नाही. उलट त्यांना बायडेनचं समर्थन करायला लागतं कारण नाही तर मग बायडेन इतके वाईट होते तर तुम्ही आधीच का नाही बदलला असा प्रश्न येतो. त्यामुळे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्यांना चिकटतायत सध्या. त्यांना स्पष्ट प्रश्न विचारला होता की इलिगल घुसखोरांचं प्रमाण चौपट झालंय तुमच्या राज्यामध्ये याला तुम्ही काय म्हणाल तुम्ही आल्यानंतर चौपट झालं. त्याच्यावर त्यांनी इतकं फ्रिव्हलस उत्तर दिलं. त्या म्हणल्या की आम्ही आता ते कमी करण्याचा प्रयत्न करतोय. तर प्रश्नकर्त्यांनी विचारलं अहो पण तुमच्या याच्यात वाढलं म्हणजे तुमची धोरणं चुकली असं नाही का तुम्हाला म्हणायचं. 4 वर्ष तुम्ही राज्यावर आहात. त्याच्यावर त्या काय म्हणल्या आणि ट्रम्प सुद्धा 4 वर्ष प्रेसिडेंट होण्याचा प्रयत्न करतायत. आता याला काय अर्थ आहे काय उत्तराला.
पण असं उत्तर त्यांनी दिलं आणि टाळायचा प्रयत्न केला. तर हे सगळं त्यांना चिकटतंय आणि इथे त्यांना बिचारे पण त्यांच्या मदतीला येत नाही. कारण तुम्ही व्हाईस प्रेसिडेंट होता, तुम्हाला काहीतरी तर जबाबदारी घ्यायलाच लागेल ना. सगळं बायडेनवर टाकून कसं चालेल? तर माझ्या मते कुठेतरी अमेरिकन मतदाराच्या मनात सुद्धा तुम्ही आता मगाशी फार बरोबर सांगितलंय, इल्लीगल घुसखोरांचा तर प्रत्येकाला त्रास होतोय आणि त्याला हे लोक जबाबदार आहेत हे ट्रम्पनी त्यांना बरोबर समजून दिलंय. तर कदाचित तो फार मोठा महत्वाचा पॉईंट निघेल. आणि दुसरा मी म्हटलं असं, ट्रम्पने जर खरोखर या लढाया थांबवल्या, अमेरिकन माणसाला आता वाटतंय की कशाला त्या युक्रेनवरती 100 बिलियन आणि $200 बिलियन टाकायचे. इथं माझीच महागाई वाढली ती कमी करा की. बरं, युक्रेन युद्धामुळेच पेट्रोलचे भाव वाढले. तो आणखीन एक मगाशी अनयाने सांगितला तो मुद्दा अगदी परफेक्ट आहे की हे सगळं उडवून घेतलेलं संकट आहे. तर हे कुठेतरी मतदाराला माझ्या मते पोचलेलं आहे. फक्त मीडिया ते आपल्यापर्यंत पोचू देत नाही. म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना की नेक अँड नेक आहे असं मला वाटत नाही. मीडिया आपल्याला आता नीट सांगत नाहीये. आणि हायटेक कंपन्यांमध्ये सुद्धा आर्मामेंट लॉबीला फक्त फायदा झाला, बाकी कंपन्यांना काही विशेष फायदा झालेला नाहीये. जसं फेसबुकने सांगितलं की आमच्यावर जबरदस्ती केली म्हणून आम्ही सपोर्ट केला. त्यांना त्यांना खरा फायदा कुठे होईल? ट्रम्प राज्यावरती आले आणि त्यांनी सगळ्या डील्स, युद्ध थांबवून चांगल्या डील्स जर सुरू केल्या तर त्यांना खरा फायदा होईल. आणि चायनाची जर मुस्कटदाबी ट्रम्प करू शकले तर यांना फायदा होईल. नाही तर यांना फायदा होण्याचे रस्तेच बंद झालेले आहेत. तर मला वाटतं त्यातले सुद्धा हायटेक कंपन्या किंवा आणखीन म्हणजे मोठं कॅपिटल असलेल्या कंपन्या आर्मामेंट मॅन्युफॅक्चर सोडून द्या. ते सोडून उरलेले ट्रम्पच्या पाठीमागे उभं राहण्याची शक्यता नाकारता येत नाही असं मला वाटतं. मला असं वाटतं म्हणजे कमला हॅरिसकडे मी त्यांची राहुल गांधींची तुलना करत नाही. पण राहुल गांधी जसे केम्ब्रिज आणि रोलिन्स कॉलेजमध्ये शिकलेले आहेत असं लोकांना सांगितलं की पहिले हसायला येतं त्यांना. तसंच कमला हॅरिस या पण कॅलिफोर्निया सारख्या अमेरिकेतल्या सगळ्यात मोठ्या आणि प्रभावी राज्याच्या अटॉर्नी जनरल होत्या. हे त्यांचं बोलणं ऐकून लोकांना विश्वास बसत नाही की म्हणजे हे खरंच एक प्रश्न पडण्यासारखी गोष्ट आहे. मला ही जाणवते की कमला हॅरिस यांची आई वयाच्या 19व्या वर्षी आणि 1960च्या दशकात 50-60च्या दशकात त्यांनी अमेरिकेला आल्या स्वकर्तृत्वावर कोणत्याही आरक्षणाचा अफर्मेटिव्ह ऍक्शनचा फायदा न घेता त्या म्हणजे कॅन्सर रिसर्चर झाल्या. त्यांचे वडील कृष्णवर्णीय होते. ते पण कोणत्याही आरक्षणाचा फायदा न घेता अमेरिकेला आले. तिथे त्यांनी पीएचडी केले. भले मार्क्सिस्ट असो, पण त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर, स्वतःच्या ताकदीवर हे केलं. आणि कमला हॅरिस यांचं शिक्षण मात्र तिथल्या अफर्मेटिव्ह ऍक्शनच्या जोरावर झालं. म्हणजे अफर्मेटिव्ह ऍक्शन खरोखरच ज्यांना कोणीतरी वर्णभेदासाठी ज्यांना काही त्रास सहन करावा लागला असेल, त्यांना झाला असेल तर गोष्ट वेगळी. कमला हॅरिस यांच्या आई वडिलांचा पुन्हा घटस्फोट झाला होता. त्यांचं पालन पोषण, त्यांचं सगळं नातेवाईक सगळे भारताशी होते. म्हणजे तामिळनाडूतले अय्यंगार ब्राह्मण म्हणजे मी अशाने म्हणतोय की एकाच वेळेला जसं राहुल गांधी एकाच वेळेला 2-3 वेगवेगळ्या पर्सनॅलिटी जगत असतात. तशा प्रकारे मला असं वाटतं कमला हॅरिस म्हणजे त्यांचं कदाचित त्या स्वभावाने वाईट नसतील. पण एकाच वेळेला त्या कृष्णवर्णीय म्हणून त्यांना पुढे केलं जातं. त्यांना भारतीय म्हणूनही पुढे केलं जातं. त्यांना लॉ अँड एन्फोर्समेंट म्हणजे कायद्याचे रक्षक म्हणजे डोनाल्ड ट्रम्प कायदे तोडणारे आणि हे कायद्याचं रक्षण करणारे असं त्यांना प्रेझेंट केलं जातं. म्हणजे एकूणच तो गोंधळ उडतो पर्सनॅलिटीचा की मी नेमका कोण आहे हा प्रश्न पडावा. तसं मला कमला हॅरिसकडे बघून वाटतं की भले कदाचित त्यांना या सगळे ही त्यांची स्वतःची इच्छा नसेल की आपल्याला कशा प्रकारे सादर केलं जावं. पण शेवटी अमेरिकांचं निवडणुका हे एक मशीन आहे. हे त्या मशीनमध्ये तुम्हाला लोकांसमोर आणताना तुम्हाला ते मशीन तुम्हाला ज्या प्रकारे सादर करेल. मला असं वाटतं तो फटका शेवटी कारण कुठेतरी जेव्हा तुम्ही मुखवटा धारण करून राजकारणात वावरता म्हणजे हीच प्रसार माध्यमं नरेंद्र मोदी माध्यमांची मुलाखती देत नाहीत म्हणून त्यांच्यावर टीका करतात. आणि कमला हॅरिस माध्यमांशी बोलत नव्हत्या तरी त्यांचं कौतुक करतात की कशा प्रकारे ते अगदी थेट लोकांशी बोलतात. म्हणजे हा जो दांभिकपणा आहे किंवा माध्यमांचा जो दुटप्पीपणा आहे त्याच्यातनं कमला हॅरिस यांना मोठं करण्यात आलं. जोपर्यंत त्या अननोन होत्या, अपरिचित होत्या, तोपर्यंत त्यांचं रेटिंग बरंच जास्त होतं. जेव्हा त्या बोलायला लागल्या आणि राजकारणात मला असं वाटतं सगळेच लोक भूमिका बदलतात. पण राजकीय पक्ष भूमिका बदलताना 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष या कालावधीत त्यांची भूमिका बदलली जाते. कमला हॅरिस यांची काल एक भूमिका, आज दुसरी भूमिका. इतक्या झपाट्याने जर त्यांनी भूमिका बदलल्या असतील तर मला असं वाटतं हा मुद्दा कुठेतरी त्यांच्या विरोधात एक जाऊ शकेल जर गेला तर. पण तरी देखील त्यांनी जी एक गेलेली लढत इथपर्यंत आणली आणि कदाचित अजूनही त्या विजयी होतील हे काही सांगता येत नाही. तर तो भाग त्यातला कौतुकास्पद आहे. पण मला पुढचा एक मुद्दा हे करायचा की या निवडणुकांमध्ये जर काही झालं असेल तर मेनस्ट्रीम मीडिया किंवा त्यांची विश्वासार्हता जी खूप कमी झाली होती, सगळेजण बोलत होते. पण आता त्यांच्या मालकांनीच त्यांचे कान उडवायला सुरुवात केली
आणि त्यांना आरसा दाखवायला सुरुवात केली की तुम्ही स्वतःला समजताय की आपण. तर या अमेरिकेतल्या मेनस्ट्रीम मीडियाबद्दल स्वातीताई तुम्ही काय म्हणाल आणि त्याचा भारतीय मेनस्ट्रीम मीडियाला काही धडा आहे का? खरं सांगायचं झालं तर ह्या निवडणुकीचा गेम चेंजर म्हणतात, ते सगळं श्रेय मी इलॉन मस्क यांना देते. आणि इलॉन मस्क यांनी ट्विटर सारखं एक अत्यंत प्रभावी साधन पैसा टाकून, म्हणजे मला वाटतं प्रचंड किंमत मोजून त्यांनी हो ते माध्यम बरोबर विकत घेतलं. आणि पहिली 44 गोष्ट अब्ज काय डॉलर केली हो 44 अब्ज डॉलर म्हणजे आता तर अब्ज तोट्यात आहे, डॉलर पण ती त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली. आणि परिस्थिती तेव्हा अशी होती की त्यांच्यावरती जाहिरातींचे निर्बंध लावले गेले. म्हणजे हो दुसऱ्या कुठल्याही कंपनीने ट्विटरला जाहिराती असलेले जाहिरातदार सोडून गेले. त्यांचं सगळं उत्पन्न काही नाही, म्हणजे एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट तर झाली. पण त्यांनी धीर न सोडता एक गोष्ट केली की माझं माध्यम जे आहे तिथे तुम्ही खुशाल लिहा, आणि तुमच्यावरती काहीही बंधनं टाकली जाणार नाही. ह्याच्यामधून असं झालं की संपूर्ण अमेरिकन जनतेसमोर खरं चित्र काय आहे ते पुढे यायला खूप हम्म. मोठी मदत झाली. आणि मी नेहमी विचार करते की जर का इलॉन मस्क नसते आणि त्यांनी हे पाऊल उचललेलं नसतं, तर मला नाही वाटत तुम्हाला आणि मला ट्रम्प बद्दल एवढी माहिती सुद्धा कदाचित मिळाली असती. जी हो. काही दुसरी बाजू जी आहे ती आपल्या समोर आणण्याचं खूप मोठं काम त्यांनी केलं. आणि मग इलॉन मस्क आल्यानंतर मला आठवतंय त्याप्रमाणे जवळजवळ त्यांनी 60-70% स्टाफ काढूनच टाकला. आणि त्यांना हो. विचारलं की तुम्ही कसं काय हे करता, तर म्हणे ते काही काम करत नव्हते, ते फक्त कोणी काय लिहायचं नाही एवढंच बघत होते, त्याची मला काही गरज नाही. बरं, जे कोणी 30% उरले त्याच्यात ट्विटर अगदी फॅन्टॅस्टिक चाललेलं आहे. म्हणजे असं कुठे झालेलं नाही की त्याची एफिशियन्सी कमी झाली किंवा काय झालंय. नथिंग ऑफ द सॉर्ट. तर हे तिथून सुरुवात झाली. माध्यमं ही तोंडघशी पडली आणि त्यांचा जो दुटप्पीपणा चाललेला होता तो चव्हाट्यावर आणण्याचं काम इलॉन मस्क यांनी केलं. आणि खूप मोठी मदत मला वाटतं आता ट्रम्प यांच्या पुढच्या कॅबिनेट म्हणू आपण आता, किंवा हो त्यांचं जे ते जातील त्यात सरकारी मंडळ असेल त्याच्यामध्ये कोणाला घ्यावं कोणाला घेऊ नये याचे मोठे निर्णय आज इलॉन मस्क घेताना दिसत आहेत. ते स्वतः एक उत्तम बिझनेसमन आहेत आणि तंत्रज्ञ सुद्धा आहेत. त्याच्यामुळे एक खूप मोठी विश्वासार्हता त्या माणसासमोर आहे. हे एका बाजूचं चित्र. आणि दुसऱ्या बाजूला फेसबुक, इंस्टाग्राम असेल किंवा इतर माध्यम, म्हणजे वॉशिंग्टन पोस्ट आपण बघितलं, न्यूयॉर्क टाइम्स बघितलं, सतत काहीतरी आरफा खानमचे लेख छापायचे भारताच्या विरोधामध्ये काहीतरी. आणि केवळ भारतावर ते पूर्ण जगामधल्या सगळ्या गोष्टींबद्दल विचित्र विचित्र काहीतरी एक भूमिका घेऊन हे करायचं. हे सगळं लोकांना पटत नव्हतं. ती जी विश्वासार्हता कमी झाली, मी जो जेफ बेझॉसचा उल्लेख केला, त्याचं कारणच ते आहे की तुम्ही जर का अतर्क्य असं काहीतरी सांगत जाल तर ते जनता स्वीकारत नाही. आणि हे आता ह्यांना स्वीकारायची पाळी आलेली आहे. अगदी लॉस एंजेलिसनी सुद्धा त्यांचा जो टाइम्स आहे त्यांनी पण सांगितलं की आम्ही एंडोर्समेंट देणार नाही, कारण लोकांचा विश्वासच नाही तुमच्यावरती. ही सुरुवात मला वाटतं इलॉन मस्कने केली आणि त्यांचे खूप मोठे आभार मानायला पाहिजेत. भारतासाठी हे खूप मोठं उदाहरण आहे. आपण स्वतःचे आपले सोशल मीडिया असला पाहिजे. आपण देशाबाहेरचे सोशल मीडिया वापरतो. त्याच्यासाठी कोणी ना कोणतरी चांगला उद्योगपती त्यांनी पुढे यावं आणि हे शिवधनुष्य आहे ते पेलायला पाहिजे असं मला वाटतं. तरच आपण स्वतंत्रपणे, निर्भीडपणे आपली मतं, भारताची मतं म्हणून भारताच्या हिताची मतं मांडू शकू असं म्हणून. नाही नाही सर, तुम्ही इलॉन मस्क या व्यक्तीकडे आणि एक विचारधारेकडे कशा प्रकारे बघता? कारण मला म्हणजे मी त्याच्यावर मला काही आक्षेप आहेत ते मी बोलीनच, पण तुम्ही इलॉन मस्ककडे कशा प्रकारे? इलॉन मस्क पहिली गोष्ट म्हणजे हा एक मोठा रिस्क टेकर आहे. त्याचे सगळे तुम्ही स्पेस एक्स वगैरे प्रयोग पाहिले तर ते रिस्क खूप होती आणि रिस्क घेऊन पुढे जायचं हे मला वाटतं पहिल्यापासून त्यांनी ठरवलेलंच आहे. आणि आत्ताच्या व्होलेटाईल परिस्थितीमध्ये रिस्क घेतली आणि इफ इट पेज ऑफ यू ऍक्च्युअली स्ट्राईक व्हेरी रिच. आणि ते इलॉन मस्कला जमलेलं आहे. तुम्ही आता ते माध्यमांबद्दल बोलत होता. आम्ही वर्षानुवर्ष माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवत राहिलो. ते म्हणजे वॉल्टर लिकमन आणि नॉम चॉम्स्की यांनी सांगितलेल्या गोष्टी की माध्यमांना इन्फ्लुएन्स करता येतं, अमुक करता येतं. हे सगळं सोशल मीडियाच्या आधीची गोष्ट आहे. जेव्हा माध्यमं मोनोपॉलीमध्ये होती, माध्यमं स्वतःच इतकी दादागिरी करायची की बाकीच्यांचा आवाजच निघायचा नाही. सोशल मीडिया आल्यानंतर आता स्वातीताई म्हणल्या ते अगदी खरं आहे. ट्विटर जेव्हा तुमच्या हातात आलं
तेव्हा माध्यमांचा डोलाराच कोसळून पडला हो. आपल्या इथे काय झालंय, आपल्या इथे कुठल्याही वर्तमानपत्रावर कोणाचाही विश्वास नसतो हल्ली. ते सगळे सोशल मीडियावर जातात. आपल्या आपल्या सगळ्यांच्या युट्यूबवरच्या कमेंट्स वाचल्या तर त्यातल्या बहुतेक कमेंट्स असतात की तुमच्याकडनं आम्हाला खरी माहिती कळते, पेपर वाचणं आम्ही सोडून दिलंय. आणि हे अमेरिकेत झालेलं आहे. न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट आता बंद पडायला येतील, कारण कोणी त्यांचं बघणार म्हणजे वाचणारच नाही. बरं, वाचलं नाही म्हटलं की जाहिराती जातात. जाहिराती झाल्या की ज्यांचं ब्लड सप्लायच बंद पडतो. तर हे नक्कीच होऊ घातलेलं आहे. आता असं आहे, आपल्याकडे भारतीयांकडे एक फार मोठा प्रॉब्लेम असतो की आपल्याला एक अवतार पाहिजे असतो. मग त्या अवतारामध्ये दोष आपल्याला चालत नाही. म्हणजे ट्रम्पने भारताच्या विरुद्ध वागला. मी त्यांना सांगितलं की अहो, ट्रम्प भारतासारखा वागला असता तर मोदींना तिथे बसवलं असतं ना. तो अमेरिकेकरता आलेला आहे. त्यातल्या त्यात तुमचं भलं तो काही करू शकेल का हे आपल्याला पाहायचं असतं. तसंच इलॉन मस्कचं आहे. इलॉन मस्ककडे पुष्कळचे निगेटिव्ह पॉईंट असतील. आजच्या घडीला गरज कोणाची आहे ते अतिशय महत्वाचं आहे. मला वाटतं इलॉन मस्क इज फिटिंग दॅट बिल परफेक्टली. बघूया पुढे काय होतं ते. मला इलॉन मस्क बद्दल थोडं हं. आणखीन मी कारण एक काय होतंय ते लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे जसं म्हटलं की इलॉन मस्कचे हं. 20 कोटी फॉलोअर्स आहेत. ठीक आहे, सगळे अमेरिकेत हां. नसतील कारण अमेरिकेची लोकसंख्या 33 कोटी आहे. अमेरिकेत एवढेच पण नाही. पण पण त्यांनी ट्रम्पच्या समर्थनार्थ 3000 ट्विट केलेले आहेत. ते 3000 ट्विट आणि 20 कोटी फॉलोअर्स याचं जर गणित जुळवलं तर त्याला हो, हो, मेगाफोन हो. म्हणतात. म्हणजे कुठल्याही माध्यमापेक्षा हो. सगळ्यात मोठा भोंगा बरोबर. एका प्रकारे इलॉन मस्कचा आहे. हां, हां. हे खरं आहे की इलॉन मस्क हा स्वतः डेमोक्रॅट पक्षाचा वोटर होता. होता. तो लेफ्ट ऑफ सेंटर हो. म्हणजे तो म्हटला मी आहे तिथेच राहिलो, पण डावा विचार आणखीन डावीकडे सरकला आणि उजवा विचार माझ्या पायाखाली आला. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे की त्याच्या आयुष्यात जे घडलं, त्याचा मुलगा त्याच्याशी दुरावला या सगळ्या कॅलिफोर्निया राज्यातल्या डाव्या धोरणामुळे वगैरे. त्याच्यामुळे त्याला जे काही झालं ते सगळं खरं आहे. पण शेवटी जो विचार म्हणजे आता त्यांनी या निवडणुकीमध्ये जसं म्हटलं 3000 ट्विट करणं आणि त्याच्या हो. जोडीला त्यांनी $130 मिलियन म्हणजे 13 म्हणजे 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च हा पैसा त्यांनी पक्षाला दिलेला नाहीये. हा त्यांनी हां, हां. पक्षात डोनाल्ड ट्रम्प निवडून यावा म्हणून स्वतःची समांतर यंत्रणा उभी करून आणि एका हं, हं. प्रकारे तिथेही रिपब्लिकन पक्षाच्या प्रस्थापित यंत्रणेपेक्षा त्याची यंत्रणा जास्ती जर इफेक्टिव्ह. जर उद्या डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला, तर याच्यामध्ये या इलॉन मस्कनी वापरलेलं एक नवीन गणित आहे, की ज्याच्यामध्ये कुंपणावर बसलेल्या मतदारांना टार्गेट हां, हां. करण्यापेक्षा जे मतदार चलबिचल असतात, आपले ज्यांनी ते एका निवडणुकीत एकाला दुसऱ्याला केलेलं आहे मतदान, त्यांना टार्गेट करायचं, त्यांना टार्गेट करायला पैशाचं वाटप करायचं. म्हणजे शेवटी हे हे आपल्याला मान्य करावं लागतं, की शरीर विक्रयाचा धंदा हा आद्य कालापासून, पुरातन कालापासून चालत आलेला आहे. आणि प्रत्येक शहरात किती कायदा असो नसो या गोष्टी होतात. पण जेव्हा तुम्ही उघडपणे या गोष्टी व्हायला लागतात, म्हणजे शेवटी अमेरिकेच्या राजकारणात अब्जावधी डॉलर म्हणजे कमला हॅरिसने स्वतः $1 अब्ज वरती पैसे जमा केले होते आणि तो खर्च केला होता. हो. तिने पण सगळे पेड व्हॉलंटिअर्स वगैरे लावलेले. म्हणजे कुठेही याचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. हे खऱ्या लोकशाहीच्या परिभाषेत. पण जेव्हा एक मोठा उद्योगपती एक $44 अब्ज गुंतवणूक करतो एका प्रकारे निवडणुकीत त्याचा वापर करण्यासाठी आणि आपली ध्येय धोरणं निवडणुकीत पुढे रेटण्यासाठी तिथे पुन्हा अशा प्रकारे लोकांना रोज $1,00,000 5 जणांना जे मतदान म्हणजे ज्या हं, स्विंग हं. स्टेटमध्ये रजिस्ट्रेशन करतील. म्हणजे जर परिणाम झाला तर इलॉन मस्कमुळे डोनाल्ड ट्रम्पच्या विजयात मोठा वाटा असणार आहे. पण मला चिंता वाटते, की अशा प्रकारे एखादा उद्योजक सरकारचं धोरण ठरवण्यात इतक्या अवघडपणे पडद्यामागे हे होतच होतं. सगळ्या लोकशाही तेच चालू देशांमध्ये असतं. जो पैसा बरोबर. पुरवतो राजकारणाला तो काहीतरी भूमिका घेतो. पण इतक्या उघडपणे जर हे अमेरिकेत होत असेल आणि उद्या त्याचं जर डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाले आणि हे खूप सहज शक्य आहे, की त्याचं ट्रम्पचं आणि इलॉन मस्कचं पण हो. वितुष्ट निर्माण होईल किंवा उद्या टेस्लाला भारतात उद्योग काढायचा आहे आणि त्याच्यावरनं त्याचं मोदी सरकारशी वाटाघाटी सुरू आहेत आणि जर त्याच्यात मतभेद निर्माण झाले, तर माझं $44 अब्ज शस्त्र मी मोदी सरकारविरुद्ध वापरीन. असं जर समजा त्याच्यातनं सुरू झालं, तर त्याचा धोका काय असू शकतो? अर्थात मी हे सांगू शकतो, की ज्या प्रकारे बाकीच्या समाज माध्यम कंपन्यांनी ट्रम्प यांना बहिष्कृत केलं. म्हणजे जगभरातल्या हुकुमशाही देशातल्या लोकांना तुम्ही स्टेज देता. मानवाधिकारांचं हनन करणाऱ्यांना तुम्ही जागा देता. पण अमेरिकेत मोर्चा निघाला तर तुम्ही डोनाल्ड ट्रम्पना हद्दपार करता. हेही तितकं चुकीचं होतं. पण या निमित्ताने एकूणच समाज माध्यमांचा आणि जो ऑर्गनाइज कॅम्पेन आहे, ज्याला सुपर पॅक म्हणतात, पॉलिटिकल ॲक्शन कमिटी, त्याचा अमेरिकेतल्या राजकारणावरचा जो वाढता प्रभाव आहे, हा माझ्या दृष्टीने थोडा चिंतेचा भाग आहे. अर्थात
निवडणुकात काय निकाल लागतो आणि जर ट्रम्प निवडून आले तर त्याच्यात इलॉन मस्कची भूमिका किती आहे त्याच्यावर हे अवलंबून आहे. पण मला आता ते थोडासा धोका जाणवतोय म्हणून मी म्हटलं. मला असं वाटतं आपण शेवटाकडे आलेलो 40 मिनिटं साधारणतः हो, झालेली आहेत. स्वातीताई तुम्ही या ऐकून बरोबर. समजा जर आता ट्रम्प निवडून आले तर अमेरिकेची ध्येय धोरणं आणि अमेरिकेचा भारतावर असलेला भारत-अमेरिका संबंध याकडे कसं बघता आणि जर कमला हॅरिस निवडून आल्या तर पुन्हा अमेरिकेचे ध्येय धोरणं आणि भारताशी असलेले संबंध कशा प्रकारे प्रभावित होईल असं आपल्याला वाटतं? मला असं वाटतं की म्हणजे असं म्हटलं जातं की परराष्ट्र धोरणाच्या बाबत अमेरिका ही बायपार्टिझन आहे आणि कुठलाही पक्ष आला तरी एक परराष्ट्र धोरणामध्ये सातत्य असावं असा ते प्रयत्न करत असतात. परंतु तसं काही झालेलं आपण बघितलं नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्यांनी सुद्धा अनेक प्रकारे मोदींवरती दडपण आणलेलं होतं आणि त्यांच्या विनंतीला मान द्यावा लागलेला होता मोदींना. पण आजच्या घडीला बायडेन सरकार दुसऱ्या टोकाला गेलेलं आहे असं आपल्याला दिसतं आणि ती फार वाईट गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे तुमच्या चुकांसाठी म्हणून दुसरे काहीतरी जे काही पावलं उचलतात त्याच्यासाठी पुन्हा त्यांची घसट करायची. हे खास करून निज्जर प्रकरण आणि पन्नू प्रकरण आणि ते इतकं चिघळायला देणं हे मला असं वाटतं की थोडं राजकीय अपरिपक्वतेचं लक्षण आहे असं मी बरोबर. समजते. ज्या पद्धतीने या दोन मोठ्या देशांचे संबंध त्यांनी नीट सांभाळायला हवे होते ते काम झालेलं दिसत नाहीये. केवळ तिथेच नाही पण एक तर युक्रेनला नेटोचा सभासद करू अशा पद्धतीच्या चिथावणीखोर विधानं केल्यामुळे युद्ध सुरू झालं आणि रशियाने ह्यांना पुरते त्याच्यात सुद्धा प्रचाराचा भाग किती होता. दर एका दिवसाने रशिया कसा कोसळणार आहे, त्यांचा दारुगोळाच संपला, त्यांचे पैसे संपले म्हणून प्रचार चालू होता. असाच प्रचार चीनच्या बाबत करत होते हे लोक. चीन कसा कोसळणार आहे, शी जिनपिंगना काढून टाकणार, पुतीनला पण काढणार, तो कोणतो नवाल्नी आहे तो येणार. हे नुसते प्रचाराचे बुडबुडे उतरून काही होत नसतं. हे अजूनही मला असं वाटतं की त्यांनी मनाने ऍक्सेप्ट केलंय असं दिसत नाहीये. एकंदरीतच जर का कमला हॅरिस परत निवडून आल्या तर या परिस्थितीत काहीही फरक होणार नाही. त्यामुळे भारताच्या चिंता वाढणार आहेत. ज्या पद्धतीमध्ये आजचं बायडेन सरकार जे आहे ते रेजिम चेंज म्हणजे मोदींना खाली खेचण्याचे प्रयत्न करतायत, सत्ता पालटाचे प्रयत्न करतायत, त्याला गती येईल आणि भारताची अधिकाधिक कोंडी होत जाईल. ट्रम्प निवडून आले तर त्याच्यामध्ये थोडासा तुम्हाला ब्रीदिंग स्पेस म्हणतो, श्वास घ्यायला मोकळीक मिळेल. म्हणजे हे रेजिम चेंज प्रकरण जे आहे ते मागे पडेल. त्याच्यानंतर निच्चर किंवा पन्नू प्रकरणावरून जे धारेवर धरायचा उद्योग चाललेला आहे तो थोडासा शमला असं आपल्याला दिसेल. पण मुख्य जो आपला प्रश्न जो आहे की भारत अमेरिका बिझनेसचे संबंध कसे असतील, जे आपण एअरक्राफ्ट इंजिनची ऑर्डर्स दिल्या आणि त्या अडवून ठेवल्या त्या मोकळ्या होतील का किंवा इतरही अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आता इतकं सांगता येत नाही आपल्याला छोट्या काळामध्ये. तर या सगळ्याला एक गती ट्रम्प यांनी द्यावी कारण त्याच्यात त्यांच्या देशाचं हित आहे असं मला वाटतं आणि ते ते करतील. पण हॅरिस जर का असतील तर मात्र त्याच्यामध्ये काही फरक होणार नाही आणि मोदी सरकारसाठी ती माझ्या मते एक वाईट बातमी असेल. नक्कीच. म्हणजे मला तुम्ही बघितलं की नाही माहिती नाही, पण कालच बहुतेक राजू परुळेकरांनी काहीतरी एक मुलाखत दिली आणि त्यांनी स्पष्टपणे प्रतिपादन केलं की मोदी सरकार बहुमत असलं तरी पुढच्या वर्षी ते संकटात येणार आहे. म्हणजे एवढं छाती हो, ते ठोकपणे माणूस कसं सांगू शकतो सुरुवातीपासूनच की कदाचित सांगतोय. म्हणजे अमेरिकन सरकारला जर भारतात काही करायचं असेल, पण इतक्या छाती ठोकपणे आणि अशाच प्रकारे डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी म्हणतायत. म्हणजे हा हा मला जो विषय आहे तो मला चिंतेचा वाटतोय की हा परकीय हस्तक्षेपाशिवाय हे लोक इतक्या ठामपणे पण ठीक आहे. नेने सर तुम्हाला काय वाटतं म्हणजे म्हणजे माहितीये का 2.5 महिने आहेत त्यांना कळलं ना. हो. जरी ट्रम्प हो, आले तरी खरंय. 10 आठवडे जानेवारीमध्ये ट्रम्प येतात. कसे राहणार आहेत हा खूप चिंतेचा विषय आहे माझ्या मते. पण हे नाही, सगळे एक पुरोगामी निकाल मान्य करतील का जर ट्रम्प जिंकले तर का ते पण ते मोर्चा करतच करतील? नाही. इथे काढतील, इथे काढायला काहीच हरकत नाही त्यांना. नाही, मला मी असं एक वाटतं व्हिडिओ की बघितला आणि कदाचित अत्यंत टोकाची विधान आहेत असं आपल्याला वाटेल. पण त्याच्यामध्ये एक प्रेडिक्शन असं केलेलं होतं अमेरिकन जे ती रिअल फेडरल सिस्टम आहे आणि सगळ्या स्टेट्सनी प्रत्येकाने निर्णय घेतला की आपल्याला फेडरेशन मध्ये जायचंय म्हणून ते त्याच्यात आत गेलेले आहेत. हं, असं जर का काही झालं आणि कमला हॅरिस आणि त्यांची जी
धोरणं आहेत ती यांना पटत नाही, यांची धोरणं त्यांना पटत नाही. ही दरी इतकी रुंदावलेली आहे, की एखाद्या स्टेटने समजा या फेडरेशनमधून बाहेर पडायचं ठरवलं समजा, तर असं होणारच नाही असं आज आपण नाही म्हणू शकत आहोत. इतकी परिस्थिती हम्म. विकोपाला गेलीये असं एकंदरीत दिसून येतं. नेने सर तुम्ही, कारण मी तुमच्या विरोधात एक मत मांडणारे शेवटी, पण आधी हो नेने हो, सरांना अगदी विचारतो. अगदी. दोन गोष्टी आपण आपण हे सगळं जे बोलत होतो ते माझ्या मते 4 वर्षापूर्वीचा भारत मनाशी धरून बोलतो. आपल्याला नेहमी वाटतं की यांच्याकडे खूप सत्ता आहे, हे आपल्याला कसंही वागवू शकतात. पण पर्टिक्युलरली ट्रुडोच्या वेळेला आपल्याला कळलं की भारत ठामपणे उभं राहू शकतो. ट्रुडोच आता अडचणीत आलेला आहे. त्यामुळे इतकं आपण वीक आहोत असं वाटत नाही. मोदींनी बऱ्यापैकी सक्षम भारत करून ठेवलेला आहे. आता तुम्ही बघितलं त्यांनी इंजिन देत नाही म्हटल्यानंतर यांनी लगेच युरोपची बोलणी पुन्हा सुरू केली आहे की नाही देत तुम्ही तर आम्ही दुसरी विमानं घेऊ, पण तुम्हाला आम्ही विचारणार नाही. भारत आता पूर्वीचा राहिला आणि हे भारतातल्या लोकांनी पण समजणं आवश्यक आहे. अमेरिकेतल्या लोकांनीही समजायला आवश्यक आहे. ते त्यांना अजून कळत नव्हतं म्हणून ट्रुडो आणि बायडन यांनी हा चाइल्डिश गेम जो भारताबद्दल केलाय, तर तसं झालेलं नाही. भारतही आता पूर्वीचा राहिलेला नाही. आणि सध्याचं जे नेतृत्व आहे ते माझ्या मते अगदी कमला हॅरिस आल्या तरी सुद्धा आता कुठलं अमेरिकन सरकार आपल्याशी चांगलं वागतंय. फारसं काही बिघडायचं नाही. आपण अधिकाधिक शक्तिशाली होत जाऊ आणि आपण जी आता रशियाशी मोठ पक्की बांधत चाललेलो आहोत त्याचाही कुठेतरी परिणाम दिसून येईल. कारण युरोप इज नाऊ फेड अप विथ अमेरिका, युक्रेन अँड दॅट होल थिंग. युरोप इज नॉट इंटरेस्टेड इन हेल्पिंग युक्रेन एनीमोर. हे आपल्याला लक्षात येत नाही. युरोपमध्ये आता लोकांचे म्हणजे मोर्चे पण सुरू झालेत की मरो ते युक्रेन, आमच्यावरती काय त्याचा त्रास होणार आहे, कशाला अमेरिकेच्या बरोबर आपण जायचं. असं जर होत गेलं आणि ट्रम्प तर म्हणलेच आहेत ते आले तर ते युक्रेन बंदच करणार आहेत लढाई. आता कमला हॅरिस आल्या तरी सुद्धा त्यांना युक्रेन लढाई किती चालू ठेवता येईल अमेरिकेत महागाई वाढवत वाढवत याच्यावरती आता कालच बातमी आहे की पुतीनने काहीतरी तेलाचं काहीतरी गॅस बंद केलाय तर यांनी सांगितलंय की तुम्ही आम्ही रुबलमध्ये पैसे देऊ तुम्हाला. पुतीन म्हणलं डॉलरमध्ये नको, मला रुबलमध्ये पैसे द्या. तर युरोप हॅज अग्रीड टू दॅट विदिन 7 hours द डिमांड. माझ्या मते वारं आता बदलतंय. हे जर कमला हॅरिस कंपनीच्या लक्षात नाही आलं तर तेच बदलतील आणि लक्षात आलं ट्रम्प जर आले तर वाऱ्याला जरा दिशा चांगली मिळेल असं मला वाटतं. तुमची काय मला टीका मला आहे असं आता? मला असं मला असं वाटतं पहिला मुद्दा म्हणजे शेवटी ट्रम्प किंवा कमला हॅरिस कोण निवडून येत आहेत याच्या इतकंच किंवा त्याच्याहून जास्त महत्वाचं, कारण याचबरोबर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेटच्याही निवडणुका, एक तृतीयांश सिनेटच्या निवडणुका आहेत आणि त्यांचे कल कुठे लागतायत त्याच्यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे. हो जर हो, ट्रम्प निवडून आले आणि जर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह पुन्हा इकडे डेमोक्रॅट झालं. डेमोक्रेटिक पक्षाकडे गेलं ते जाईल असं म्हणतात. म्हणजे पुन्हा सिनेट आता रिपब्लिकनकडे येईल डेमोक्रेटिककडनं आणि हम्म. हाऊस ओके. रिपब्लिकनकडनं डेमोक्रॅटकडे जाईल असं म्हणतात. असं जर झालं किंवा कमला हॅरिस निवडून आल्या आणि दोन्ही सिनेट आणि हाऊस रिपब्लिकनकडे गेलं तर अमेरिकेची जी काय लंगडी जी चालू आहे ती अशीच चालू राहील. कारण हो. शेवटी अध्यक्ष निर्णय घेऊ शकतात पण त्याला विधेयक पास करणं हे संसदेच्या हातात आहे आणि अडवणुकीचं धोरण जे गेल्या 4 वर्षात जसं बघितलं तसंच ते चालूच आहे. चालू राहील. हा पहिला मुद्दा आहे. दुसरं मला असं वाटतं की कमला हॅरिस निवडून आल्या तर ते भारतासाठी ती चांगली गोष्ट असेल. म्हणजे त्याच्यात आपल्याला त्रास सहन करावा लागेल पण आपण त्याच्यातनं तावून सुलाखून बाहेर पडू. याचं कारण जरी त्या निवडून आल्या आणि त्या मला खात्री आहे की भारत विरोधी धोरणं जी त्यांचे जे बॅकर्स आहेत ते अवलंबतील. भारतात सत्तांतराचे प्रयत्न करतील, बांगलादेशमध्ये काहीतरी करतील, पाकिस्तानला काहीतरी करतील. पण मला असं वाटतं की त्यांचं जे एकूणच परफॉर्मन्स युक्रेनमध्ये आपण बघितला किंवा चीनच्या बद्दल आपण बघितला, तो बघता म्हणजे बऱ्याच गोष्टी बोलायच्या पुरत्या राहतील. प्रत्यक्षात करायची जी हिंमत आहे ती कितपत करू दाखवतील. आणि आता जी गोष्ट झाली म्हणजे जर्मनी ज्या प्रकारे आता भारतात आला आणि जर्मनीचे Right. भारताशी काही Correct. फार अगदी चीनच्या तुलनेत तेवढे मधून संबंध नाही. नव्हते. पण आता त्यांनाही जाणीव झाली की अमेरिका इज इन डिक्लाइन आणि त्यामुळे आता हम्म. भारताशी डिफेन्स क्षेत्रात संबंध अधिक सुधारायचे. भारतातल्या कामगारांना जर्मनीला घेऊन जायचं. म्हणजे एकाच वेळेला अमेरिका त्या गर्तेत, अंतर्गत गर्तेत अडकल्यामुळे किंवा ट्रम्प समर्थकांकडनं आंदोलन केलं गेल्यामुळे मला असं वाटतं बाकीचे जे मिडल पॉवर देश आहेत ते भारताला अधिक गांभीर्याने घेतील. आता ब्रिक्समध्ये आणि बाकीच्या शांघाय सहकार्य परिषदेतही भारताला एक बॅलन्सिंग पॉवर म्हणून बघितलं जात होतं. म्हणजे चीन त्याच्यात हो. सगळ्यात ताकदवान असलं तरी चीन या सगळ्या बाकीच्या देशांना अमेरिका विरोधी गटात म्हणजे तिकडे ओढत होता आणि त्याला पूर्व आणि पश्चिम मधला जो दुवा आहे तो भारत होता. हा या भागामुळे मला असं वाटतं की भारताला तो फायदा म्हणजे भारताला ती संधी मिळेल अमेरिका आक्रसल्यामुळे. ट्रम्प निवडून आले तर मला असं वाटतं की म्हणजे जसं म्हटलं की ट्रम्प काय भारताबद्दल सॉफ्ट असणार नाहीत. ते बिझनेसमन आहेत आणि ही विल डू बिझनेस विथ इंडिया आणि त्याच्यामुळे मार्केट जोरात पडतील.
गुंतवणूक भारतातनं बाहेर जाईल आणि अमेरिकेत जाईल वगैरे. पण तरी मला वाटतं म्हणजे हे परिणाम शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला दिसतील. पण तरी मला असं वाटतं की अमेरिकेत ट्रम्प निवडून येणं हे अमेरिकेच्या आणि एकूणच लोकशाही देशांच्या, जिथे एक प्रकारची मूल्याधारित व्यवस्था आहे, ज्यांना आपला इतिहास, आपली संस्कृती, आपल्या परंपरा या गोष्टींबद्दलही प्रेम आहे, अशा देशांना, मग त्याच्यात इस्रायल असेल, जपान असेल, भारत असेल, ब्रिटन असेल, या सगळ्यांना हा एक आशेचा किरण आहे. जरी ट्रम्प बद्दल सगळे वेगवेगळे वाद उभे केले जात असले की ते फॅसिस्ट आहेत, ते हिटलर समर्थक आहेत, ते मोदींबद्दलही केले जातात किंवा ते लोकशाहीची गळचेपी करतील. पण मला असं वाटतं की या ट्रम्प 1 आणि ट्रम्प 2 याच्यातला जो सगळ्यात मोठा फरक आहे, म्हणजे ट्रम्प 1 मध्ये ते मुख्यतः इव्हांजेलिकल ख्रिश्चनांच्या समर्थनाने ते निवडून लढत होते. हो. ज्या पद्धतीने त्यांनी या इव्हांजेलिकल लॉबीला हातभर अंतराने ठेवलं आणि त्याच्यात त्यांनी जेडी वान्सला आणलं, त्याच्यात त्यांनी विवेक रामास्वामीला हो. आणलं, त्याच्यात त्यांनी इलॉन मस्कला आणलं. तर त्याच्यामुळे एक रिपब्लिकन पक्ष जो आकुंचन पावत होता की त्याला स्वतःची ओळख मिळत नव्हती, त्याला एक नवीन ओळख देण्याचं काम ट्रम्प यांनी केलेलं आहे आणि त्याच्यातनं मला असं वाटतं अमेरिकेत एक मोठा बेस तयार होईल. अमेरिकेसाठी ट्रम्प निवडून येणं चांगलं असेल. भारतासाठी ते लाँग टर्म मध्ये चांगलं असेल, पण इन शॉर्ट टर्म आपल्याला त्याचे काही फटके सहन करावे लागतील. व्यापारी युद्ध आणखीन तीव्र होतील. पैसा इकडनं भारतात आता जो मोठ्या प्रमाणावर येतोय, तो भारतातनं पुन्हा तो अमेरिकेत जायला सुरुवात होईल. पण मला असं वाटतं एक देश म्हणून आपण ही सगळ्या गोष्टी सहन करू शकू. पण जो उपद्रव जो आता डेमोक्रॅटिक पक्षाच्या सरकारकडनं भारतात केला जातोय, लोकशाहीच्या नावाखाली, मानवाधिकारांच्या नावाने, तो बऱ्यापैकी कमी होईल. आणि ट्रम्प तिकडे भारताला स्वातंत्र्य देतील की तुमच्या शेजारात तुम्हाला हवं ते करा. मला सांगू नका, तुम्हाला हवं ते करा. म्हणजे असं ते वागतील असं मला वाटतं. स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी मिळेल भारत. आता मला असं एकच वाटतं आपण फक्त आता एक प्रत्येकाने तुम्ही एक 2 हा मिनिटात एक क्लोजिंग एक कमेंट पॉइंट आहे. करूया आणि मला असं वाटतं आपण शेवटाकडे येऊया. थांबवू. नेने सर. ट्रम्प जर निवडून आले आणि त्यांनी युक्रेन युद्ध खरोखर थांबवलं तर अमेरिकेचं सगळं लक्ष चीनकडे लागेल. कारण ते आता होणारच आहे. ते फार दिवस चीनला त्यांनी बाजूला सोडलाय. चीनकडे लागलं की त्यांना एकमेव मित्र आहे तो म्हणजे भारत. तर रशिया ऑलरेडी त्यांच्या बाजूने नाहीच आहे. त्यामुळे भारताला कुठलाही त्रास देण्याची रिस्क अमेरिकेतला कुठलाच राज्यकर्ता घेणार नाही. उलट भारताला जितकी मदत करता येईल तितकी मदत करता येईल. कारण दिस इज द ओनली स्टालवर्ट अगेन्स्ट चायना विच अमेरिका कॅन यूज. बाकीचे चिल्ले पिल्ले ते आणि भारताला चीनशी लढण्यात स्वतःला इंटरेस्ट आहे कारण आपल्या सीमाच लागलेल्या आहेत. तर माझ्या मते हा पॉईंट फारसे लोक पुढे आणत नाहीत. एकदा युक्रेनवरनं अमेरिकेचं लक्ष हटलं की आपण सगळेच म्हणजे चीनवरती लक्ष ठेवायला मोकळे होऊ. आणि हे जिनपिंगला माहिती आहे म्हणून जिनपिंगनी परवा जी आपली जी हे झाले ना सामोपचार झालाय बॉर्डरमध्ये त्यांनी आपलं टेन्शन कमी केलंय कारण त्याला आता ही अमेरिकेची दुर्गुण नकोय तिथे. माझ्या मते ही इज प्लेइंग रिअली व्हेरी कूल ऑन दॅट इश्यू. तर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे फॉर फ्युचर. स्वातीताई, क्लोजिंग कमेंट्स. क्लोजिंग ह्याच्या संदर्भानेच मी असं म्हणेन की ते जे म्हणतायत की चीनवर लक्ष येईल, पण माझ्या मते चीनवरती लक्ष हे युद्ध छेडण्यासाठी नाही येणार. पण चीन ही जी जगाची फॅक्टरी बनून गेलेलं होतं त्याची कंटेनमेंट पर्यायी करायची. व्यवस्था निर्माण चायना प्लस करण्यामध्ये वन. ट्रम्प लक्ष घालतील. पहिलं म्हणजे त्यांना त्यांची अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर युद्धावरचा जो वारेमाप खर्च होतोय आणि तो करेक्ट. टोटली नॉन प्रोडक्टिव्ह खर्च आहे, तो त्यांना थांबवावा लागेल आणि तो खर्च जो आहे तो त्यांनी नव्या इन्व्हेस्टमेंट करायचं ठरवलं. त्याच्यामध्ये भारताला खूप मोठा त्यातला भाग मिळू शकतो. आणि मला खात्री आहे की हा एक बिझनेसमन आहे आणि ते त्या दृष्टिकोनातून जास्त परराष्ट्र धोरण हे करतील. चीननी ज्या काही आगाऊपणा केलेले आहेत अमेरिकेच्या बाबत त्याच्यावर ऑफकोर्स चाप लावायचे प्रयत्न होतील, पण टोटली चीनला कट ऑफ करणं शक्य नाही अमेरिकेला आजच्या घडीला तरी. कारण बऱ्याच प्रमाणामध्ये केवळ अमेरिका नाही तर संपूर्ण जग चीनवरती आज अवलंबून आहे आणि हे लक्षात ठेवूनच पावलं टाकली जातील असं वाटतं. धन्यवाद स्वातीताई आणि नेने सर. पण मला असं वाटतं की आता अमेरिकेतल्या निवडणुका आता 24 तासावर आलेल्या आहेत आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आता युट्यूबच्या माध्यमातून आपण म्हणजे
लोकसत्ता वगैरे भंगार वर्तमानपत्रांच्या नादी न लागता थेट अमेरिकेतल्या चॅनल्स उपलब्ध आहेत आणि त्याच्यामध्ये अगदी तुम्हाला जर न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट वाचायचा असेल तर तोही उपलब्ध आहे. नाहीतर मग 538.com असेल किंवा मग असे जे अंदाज व्यक्त करणारे आणि काही नाही तर इलॉन मस्कचं ट्विटर हँडल जरी फॉलो केलं हो तरी ते अमेरिकेत आहे. काय चाललंय म्हणजे जर तुम्हाला ट्रम्पच्या बाजूने बघायचं असेल तर एबीसी सारखा सॉरी फॉक्स फॉक्स न्यूज. सारखा प्लॅटफॉर्म तुमच्याकडे हो. आहे. जर तुम्हाला कमला हॅरिसची बाजू ऐकायची असेल तर MSNBC किंवा अन्य हे आहेत. पण मला असं वाटतं थेट अमेरिकन माध्यमांमध्ये जर तुम्ही या निवडणुका जर बघितल्या, कदाचित ते थोड्याला समजायला क्लिष्ट असेल, पण ते तुम्ही करा. कारण मला असं वाटतं अमेरिकेतल्या निवडणुका या जगासाठी संपूर्ण एक मोठा इव्हेंट आहे आणि ज्या गोष्टी अमेरिकेच्या निवडणुकात घडतात, ज्या प्रकारच्या कॅम्पेन स्ट्रॅटेजी, पैसा या सगळ्याचा वापर होतो. आज ना उद्या या सगळ्या गोष्टी भारतातल्या इकडे निवडणुकातही येतील. येणार आहेत आणि त्यामुळे आपलं भविष्य आपण अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये एका प्रकारे थोडंसं बघू शकतो आणि एक शेवटी कोणी जिंकलं, कोणी हरलं, शेवटी आपल्याला त्याच्यातनी काही फरक पडणार नाहीये. म्हणजे आपलं आयुष्य, दैनंदिन आयुष्य आहे तसंच सुरू राहणार आहे. पण एक तरी एक आपला अंदाज व्यक्त करणं म्हणजे सट्टा बाजारात ट्रम्पच्या बरोबर. बाजूने सट्टा लागलाय. मेनस्ट्रीम माध्यमात कमलाच्या बाजूने हे आहे. शेवटी कोणी जिंकलं तरी आपण त्याचा आनंद घेता आला पाहिजे. पण एक राजकीय जाणीव आपली आणखीन प्रगल्भ करण्यासाठी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, की या अमेरिकेच्या निवडणुका फॉलो करा. निकालानंतर आम्ही आणखीन एक विश्लेषण, किमान एक विश्लेषण करूच. कारण जर ते नक्कीच. एवढंच संपलं तर ठीक आहे. गेल्या वेळेसारखं जर ते 6 हो. जानेवारी आणि 20 जानेवारीपर्यंत जर प्रकरण ती पुढे शक्यता ढकललं गेलं, खूप जास्त आहे यावेळेला असं दिसतंय. तर आणखीनही एका एपिसोड केले दिवसात जातील. निर्णय येईल असं दिसत नाहीये. आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यांना एवढीच विनंती आहे, की निवडणुका अमेरिकेतल्या फॉलो करा. हा एपिसोड बरोबर. आपल्याला आवडला असेल तर अशी मला अपेक्षा आहे. आवडला असेल तर अधिकाधिक संख्येने त्याच्यावर कमेंट करा. आम्ही सगळ्यांच्या चॅनलवर तो करेक्ट. अपलोड करणार आहोत. तिथे लाइक, शेअर, सबस्क्राईब बरोबर. सगळं ते सांगायची गरज नाही, पण ते तुम्ही करा अशी विनंती आहे. धन्यवाद जरूर. सगळ्यांना. धन्यवाद. नमस्कार.